राणी सावरगाव पासून गंगाखेड पर्यंत पोहोचले लोटांगण आंदोलन। लोटांगण आंदोलनाची गंगाखेड शहरात चर्चा। मटका जुगार क्लब चालवणारे प्रतिष्ठित का? बलबीर कासले यांचा सवाल। गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव ग्रामपंचायतीत वसुलीच्या नावावर बेकायदेशीर कारवाई करत संस्थेचे कार्यालय व राष्ट्रीय बाल कामगार विशेष प्रशिक्षण केंद्र राणी सावरगाव बाल कामगार शाळेची रूम बलबीर कासले यांच्या गैरहजेरीत बेकायदेशीरपणे सील करून नंतर संस्थेचे रेकॉर्ड व सामान, बाल कामगार शाळेचे रेकॉर्ड व इतर सामान चोरून नेल्याचा आरोप करण्यात आलाय। या संदर्भात त्यांनी जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन ग्रामविकास अधिकारी कुंडगीर यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र कारवाई न झाल्यानं सावरगाव या ठिकाणी एक दिवस तर गंगाखेड या ठिकाणी आज रोजी लोटांगण आंदोलन करण्यात आले। अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी भरूनात लोटांगण घेत न्याय मिळावा या मागणीसाठी बलबीर कासले यांनी लोटांगण आंदोलन केलं। या लोटांगण आंदोलनाची चर्चा गंगाखेड शहरात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। माझा 3 मुद्द्यासाठी आंदोलन आहे। मी बलबीर नामदेव कासले, मुक्काम राणी सावरगाव येथील रहिवासी आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे। मी माझं 3 मुद्द्यावर आंदोलन आहे। एक पहिला मुद्दा असा आहे की माझ्याकडे एक नवजीवन महिला सेवाभावी संस्था होती, त्या शाळेच्या संचालित एक विशेष बालकामगार प्रशिक्षण केंद्र म्हणजे बालकामगार शाळा होती। 2010 पासून चालू होती, पण 23ला सरकारने तो निर्णय बदलून त्या शाळा सर्व शिक्षा अभियानाला जोडल्या। म्हणून आमचं ते थांबलं, पण आम्ही आमच्या लेवलवर वरिष्ठ कार्यालयाकडं शासनाकडे त्याच्या आमच्या मागण्या प्रलंबित आहेत, चालू आहेत। हे असं असताना ग्रामपंचायतीने राजकीय देशापोटी पूर्व वैमनस्यातून प्रॉपर्टीच्या वादातून आमचं कुठेतरी आम्ही राजकारणाशी संलग्न असल्यामुळं आमचं कुठेतरी खच्चीकरण व्हावं ह्या हेतूनं आम्हाला आमच्याकडं त्या ग्रामपंचायतीची कसल्याही प्रकारची बाकी नसताना आमच्या गैरहजेरीत त्याला सील केलं। आमच्या गैरहजेरीतून सील करून ते तोडून सगळं सामान, संस्थेचं कार्यालय, शाळेचं सामान, साहित्य, ती 100% अनुदानित शाळा होती, सगळं साहित्य त्यांनी ताब्यात घेतलं। म्हणून या मागणीसाठी मी आंदोलन 25 जानेवारी 2025ला ग्रामपंचायतीसमोर उपोषण केलं। उपोषण करत असताना, उपोषण चालू असताना या लोकांनी ग्रामपंचायत आपल्या मर्जीप्रमाणे चालवतात आणि ती अधिकारी त्यांच्या मर्जीप्रमाणे चालतात। त्यांनी माझं उपोषण चालू असताना माझ्या घरात घुसून शेगडीचं सिलेंडर काढून दिलं, सोबत भांडेचा पसारा पूर्णच घेऊन गेले। आमचं 2च माणसाचं कुटुंब आहे, छोट्या छोट्या भरण्या काही सामानाच्या, दळणदाण्याच्या ते पण घेऊन गेल्या। त्याची फिर्याद दिली तर संबंधित पोलिसांनी फिर्याद पहिले घेतलीच नाही, नंतर घेतली तर ते म्हणतात त्याचा तपास चालू आहे आणि आणखी ते तपासात म्हणतात की हे सगळे लोक प्रतिष्ठित आहेत। प्रतिष्ठिताची व्याख्या आणि प्रतिष्ठिताची मालिका साहेब 1 मिनिट वेळ दिला तर मी तुम्हाला सांगतो। हे असे लोक आहेत की ज्यांचे क्लब चालू, मटके चालू, देशी दारू दुकानं चालू, एवढंच नाही तर देशी दारूच्या दुकानातून दारू काढून असे बाजारदार रोडवर दुकानं लावली, त्यांनी अवैध दुकान देशी विक्रीची ते चालू। शासनाचा आलेला फंड असाच उचलून खाणार, कोणाला आवाज करायला मजदूर नाही। असे लोक प्रतिष्ठित आणि हे असे लोक असं कृत्य करतात आणि पोलीस म्हणतात की ते प्रतिष्ठित। मग असं असेल तर माझं अशी एक सन्माननीय पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे, जर ते खरंच असेल तर आमच्यावरती गुन्हा दाखल करा, म्हणजे आम्हाला ते कोर्टात तरी सांगता येईल की वरिष्ठाकडे जाता येईल। हा पहिला ते सगळं सामान घेतलं, त्यांच्या ताब्यात आहे, ते काय केलं काय नाही। बरेच 10 वर्ष 14 वर्षाची संस्था आहे ती, त्याचं शैक्षणिक साहित्य सगळं रेकॉर्ड सगळं तिथे आहे, ती सगळं ताब्यात घेतं त्यानं काय ठेवलं काय नाही। आणि अशाच प्रकारची 2005ला एक घटना घडली होती, माझ्याकडे करत नसताना याच लोकांनी ती माझं कापड दुकान चोरून नेलं। माझं म्हणणं एकच आहे की ह्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे। ह्या सदर प्रकरणात जिल्हाधिकाऱ्याच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली ह्याची उच्चस्तरीय समिती गठीत करून त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत। आणि माझं जे काही सामान चोरून नेलं आहे आंदोलनात असताना घरातून, त्याचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। माझं या मागणीसाठी इथं आंदोलन चालू आहे। तिकडे गेलं, ह्याच्या पुढे मी परभणी करणार आहे, आयजी ऑफिसकडे करणार आहे, सगळीकडे करणार आहे। न्याय मिळेपर्यंत माझं आंदोलन चालू राहील। लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी गुणवंत कांबळे, गंगाखेड, जिल्हा परभणी। लोकनायक न्यूज